अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पार्थ पवार यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांना देशभरात दौरे करणं शक्य नसल्यानं पार्थ यांच्यावर आतापासून जबाबदारी सोपवल्यास 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगला फायदा होईल असा मतप्रवाह आहे। त्या दृष्टीने पक्षात हालचाली सुरू आहेत। उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे सुनेत्रा पवारांनी आणि पक्षातील निवडक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पार्थ पवार यांचं नाव सुचवल्याचं कळतं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत चंदन शिरवाळे सर आहेत। शिरवाळे सर हे दैनिक पुढारीचे राजकीय सहाय्यक संपादक आहेत। शिरवाळे सर, काय कारण असू शकतात? हा निर्णय जर घ्यायची चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात सुरू असेल तर पार्थ पवार का? पहिलं असं आहे की सुनेत्रा पवार यांच्यावर आता उपमुख्यमंत्री पदासोबतच कौटुंबिक जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे। त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास त्यांना विविध राज्यामध्ये दौरे करणे शक्य होणार नाही। दुसरा भाग असा आहे की एनसीपी हा मराठ्यांचा पक्ष अशी प्रतिमा आहे। सध्या एनसीपी कडे प्रभावी मराठी नेता नाही, ओबीसी नेतृत्वाकडे हा पक्ष झुकत असल्याचे अलीकडच्या काही घटनावरून दिसत आहे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांना राजकारणात आणणे आवश्यक आहे। आता किमान 2.5-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत। पार्थ यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास या 2.5-3 वर्षांच्या कालावधीमध्ये ते बरेच काही शिकू शकतील। पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला पार्थ पवारच नेतृत्व देतील असा विश्वास वाटल्यामुळे त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत। सर, एक प्रश्न आणखी यातून असा पडतोय की राज्यसभेसाठी ज्यावेळी पार्थ पवारांचं नाव चर्चेत आलं तेव्हा अशी माहिती आली की भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानं विरोध केला का? तर आत्ताच प्रकरण, मग हे केंद्रातल्या नेतृत्वाला मान्य होईल का राष्ट्रीय अध्यक्षपद पार्थ पवारांकडे? आता सुनेत्रा पवार यांचा कालावधी फक्त 2 वर्षांचा राहिलेला आहे। हे 2 वर्षाचं राज्यसभा सदस्य घेण्यापेक्षा सलग 6 वर्षांचं राज्यसभा सदस्य त्यांना मिळू शकेल। आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे 2 वर्ष सदस्य पद घेण्यापेक्षा 6 वर्षाचं राज्यसभा सदस्य घेण्याकडे पवार कुटुंबाचा कल आहे अधिक। बरं, धन्यवाद सर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषण।